हम तो डूबेंगे सनम, तुझको लेकर डूबेंगे याप्रमाणे खरात आणि त्याचा चेला ऑफिस बॉय म्हणजेच नीरज जाधव यांच्यामध्ये तुफान राडा झालाय। गंमत म्हणजे हे सगळं पोलिसांसमोर चौकशीत घडले। एक खोटं लपवायला दुसरं बोलत राहिले आणि मी नाही हा दोषी आहे हे सांगण्याच्या नादामध्ये दोघे पण अडकलेत आणि पोलिसांच्या जाळ्यात अगदी अलगदपणे सापडले। अध्यात्माच्या नावावरती चालणाऱ्या या नंगानाचाचा बुरखा पोलिसांनी टराटरा फाडलाय। बघूयात चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर आलं। खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत। विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत शनिवारी इंटरेस्टिंग घडामोड घडली। खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली। यावेळी दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाला। यात जाधवच्या सीडीआर मध्ये 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळले। त्यामुळे आता एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता खरात कसा अडकला ते सुद्धा पाहूयात। नीरज जाधव याने खरातच्या कार्यालयातून महिलांवरती अत्याचाराचे व्हिडिओ मिळवले होते। सुरुवातीला त्याने हे व्हिडिओ वापरून खरातला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, पण खरातनं काय घास टाकला नाही। इकडे जाधवला पैसे हवेच होते। ते पैसे न मिळाल्यानं त्या व्हिडिओतील महिलांना धमकवायला सुरुवात केली। शिर्डीतील एका विवाहित महिलेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकवण्याचा त्याने प्रयत्न केला। तसेच तिला प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ दाखवत दबाव टाकला। या प्रयत्नांमुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि संपूर्ण कारनामा उघड झाला। यात तपासामध्ये समोर आलं की नीरज जाधवकडे 40 महिलांचे नंबर आहे। एसआय कडून जाधवचा कॉल डिटेल्स म्हणजेच सीडीआर तपासण्यात आला। त्यावेळी सीडीआर मध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती समोर आली आहे। जाधवच महिलांना कॅप्टन खराचे निरोप देत असल्याचं समोर आलं। फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिस बॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात असल्याचं दिसून आलं। या प्रकरणाचा मास्टरमाइंड नीरज जाधवच्या सीडीआर मधून आता महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे जाधव आणि खरातचं भांडण त्या दोघांनाही आता जेलमध्ये हवा खायला लावणार हे स्पष्ट झाले। त्यामुळे आता हे प्रकरण बघून एसआयटी टीम मधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवली जाते। खरातच्या एसआयटी चौकशीला वेग आलेला आहे। एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थांच्या संदर्भातील एसआयटी चौकशी सुरू असल्यानं तपास वेगाने करण्याचं आव्हान असल्यानं पोलिसांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या चौकशीमध्ये काय समोर येतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।